मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन मोबाईलमध्ये काहीतरी पाहून खूप थक्क होतो. त्याच दरम्यान त्याच्या हातातील कॉफीचा मग खूप जोराने खाली आदळतो. त्यानंतर कल्पना म्हणते, "अरे अश्विन, हे काय झालं?" नंतर ती आणि कमला दोन्ही मिळून अश्विनच्या मोबाईलमध्ये बघतात आणि ते सुद्धा थक्क होतात. त्याच दरम्यान अर्जुन, सायली, पूर्णा आजी आणि अस्मिता तन्वीच्या घरून येत असतात. तेव्हाच अश्विन म्हणतो, "हे दादाला तर माहीत नसेल ना?" आणि बाकीचे सर्वांना हे ऐकायला गेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, "काय झालं?" त्यानंतर ते सर्वजण घरामध्ये येतात आणि अश्विन आणि कल्पनाला विचारू लागतात की काय झाले आहे. पूर्णा आजी अश्विनला विचारते, "अरे, काही वाईट बातमी आहे का?" आणि अश्विन म्हणतो, "आजी, थोडी नाही, पण खूपच मोठी वाईट बातमी आहे." तेवढ्यातच चैतन्य बाहेरून धावत येतो आणि न्यूज असं जोरात ओरडायला लागतो. सर्वजण त्याला विचारतात, "काय रे चैतन्य, काय झालं?" तेवढ्यातच अर्जुन अश्विनकडील फोन घेतो आणि एकीकडे साक्षी प्रेस कॉन्फरन्स समोर हे बोलत असते की अर्जुन आणि चैतन्यने मिळून माझी खूप मोठी फसवणूक केली आहे. हे ऐकून पूर्ण आजी आणि सर्वांना खूपच मोठा झटका बसतो. इकडे साक्षी म्हणते की अर्जुन आणि चैतन्य लॉयर्स नाही तर लायर्स आहेत. तेव्हा प्रेस कॉन्फरन्सवाले साक्षीला विचारतात की तुमची फसवणूक म्हणजे त्यांनी तुमच्यासोबत नक्की काय केले आहे. साक्षी म्हणते, अर्जुन आणि चैतन्यनी माझ्या विरोधात खूपच मोठा ट्रॅप रचलेला आहे आणि चैतन्यनी तर माझ्याशी खोटी एंगेजमेंटचं सुद्धा नाटक केलेलं. अशा प्रकारे ती प्रेस कॉन्फरन्स समोर खोटे रडून नाटक करत होती. इकडे अर्जुन आणि चैतन्य खूपच संतापलेले असतात. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो, "तिला आपल्या दोघांबद्दल डाऊट नाही आला आहे ना?" तेव्हा चैतन्य म्हणतो, "मी असं काहीही केलं नाही." पूर्ण आजी म्हणते, ही साक्षी स्वतःला वाचवण्यासाठी किती खोटे बोलणार आणि किती नाटक करणार.